नमस्कार गाईज. मी निघतो आता वेडिंग शूट आहे महाराष्ट्राला. सगळं आपलं चार्जर वगैरे घेतलंय आणि आज मेहंदीचा प्रोग्राम आहे. तर आम्ही निघू आज. प्रवीण येतोय रस्त्यात आहे, भरतला त्याच्या घरून घ्यायचं आहे गंगाधरावरून. तर आम्ही अर्ध्यापर्यंत निघतो आणि तोपर्यंत बरेचसे लोक मला असं म्हणतात की अमोल तू हिंदीमध्ये पण ब्लॉग बनवत जा, बाकी लोकांना मराठी कळत नाही आणि बाकी म्हणतात की मराठी. गाईज तुम्ही सांगा की मी कोणत्या ह्याच्यात ब्लॉग बनव, हिंदीमध्ये की मराठीमध्ये. तुम्ही सोचो आपण मध्ये मध्ये मी हिंदी पण घेत जाईन आज. तर आज काकांच्या मुलीचं लग्न आहे, आज तर नाही, आज मेहंदी आहे, उद्या हळद आहे आणि परवा लग्न आहे. तर बघू शकता निकिता आपल्याला सोडायला आलेली आहे. तर निकिताला खूप दुःख आहे की मी सोडायला आलोय आणि आमचा लाडका भाचा आहे दुर्गेश. ए दुर्गेश, हा बघा. आणि आमचे माऊ माऊ हाय करा, माऊ सगळ्यांना हाय करा, माऊ हाय करा, हाय. तर अशा प्रकारे मी निघतोय, पण फायनली गाडीची चावी विसरलोय, खाली आलोय. तर निकिता आपलीच गाडीची चावी घेऊन ये. तर निकिताला म्हणाला गाडीची चावी घ्यायला. तरी आपली ट्रॅव्हल पार्टनर खूप साथ देते मला माझ्या ट्रॅव्हलिंग मध्ये. आणि आपण आज डिक्कीमध्ये सामान ठेवूया. आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं की उद्या अजून 2 जण येणार आहेत, कपिल पण येणार आहे. पण कपिलचा आज बाय द वे अनफॉर्च्युनेटली प्रोग्राम आलेला आहे त्याच्याकडे 18 तारखेचा, म्हणून तो निघणार उद्या सकाळी 4 वाजता. तर आम्हाला तर दोंडाच्याला भेटेल. आम्ही आता चाललोय दोंडायच्या महाराष्ट्रामध्ये. ओके गाईज, आपण भेटू तिकडे. बाय. तर आता आपण आलोय सीएनजी भरायला. बघू शकता तुम्ही, एवढं ऊन आहे ना, खूप सारं ऊन. दुपारचे वाजले एक. प्रवीण बघतोय टोकर. ओके चला गाईज, भेटू आता आपण पुढे. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आता हायवेला लागलेलो आहे, पल्सन हायवे. आणि परत आपल्याला यांना गाम जोडून भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती ऊन आहे बाहेर. गाडी आपली मस्त आरामात चाललेली आहे. भेटू आपण भरतच्या घरी. तर आम्ही विचारलोय प्रवीणला बी माहिती नाही त्याच्या घर कुठे आहे असं. सर्व गली एकसारखी आहे. हायवे आहे काही, टू व्हीलर थोडी काय. तर तो अजून दिसलेला नाही आपल्याला. दिसले का? बघू आता भरतच्या घर आलं ना, तुला घ्यायला बाहेर आला नाही. एक गाडी जाते मान एवढं त्याचं घर आहे, गल्ली आहे सॉरी. आणि म्हणतोय की आमचं खूप मोठं घर आहे. ते घर आहे भरत, तुम्ही बघू शकता. हा भरत, हा भरतचा मुलगा आहे. काय नाम नाम क्या है तुम्हारा? बोलना ना, बोलना. आरो हाँ ठीक है, अपना दोनों चले जाएंगे, नहीं तो अपने चले जाएंगे. बरं 24 तास 20 तास तो इकडे राहतो. तर फायनली भेटलो आम्ही. चला आता निघू आपण पटापट सामान वगैरे पॅक करून. खूप ऑलरेडी खूप लेट झालेलो आपण. तर नंतर भेटू, बाय. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहे श्रावणी हॉटेलला. नंदुरबारच्या पुढे पुढे आहे श्रावणी हॉटेल. थोडे इकडे नाश्ता वगैरे करू, नाश्ता पाणी करू, चहा पाणी करू, तिथून निघू मग नंतर पुढे. बघू शकता परत आपल्या बरोबर जॉईन झालेला आहे. प्रवीण ओरली सुरत पासून होता. बरं कसं वाटतंय? बस चाय पिणार आहे का खूप दिवसानंतर? तर मंडळी तुम्हाला विचारतायत की सगळे चहा पितायत का असं. आपण आता थांबलो श्रावणी हॉटेल घेऊन, तुम्ही बघू शकता. तर भेटू आपण नंतर नंदुरबारला. आपली चहा आलेली आहे. हा बघा, वेपर घ्यायला गेला बरात. अजून वेपरच घेतोय. वेपर घेतोय की काय मजा करलं काय समजतच नाही. बरात क्या ले रहा है भाई? अजून तर मंडळी आपण नंदुरबारला पोहोचलेलो आहे.
अजून अर्ध्या एक तासात पोचू आपण दोंडाच्याला. कोकोनट हा बघा काय आणलंय, मस्त हे आलेले चहा, या सगळे चहा पियाला. ओके, भेटू आपण सगळे मेंदू. चहा वगैरे पिऊन झालेलं आहे, आता आपण निघू आपल्या डेस्टिनेशनला. आता चाय पिलो, आता आम्ही मँगो फ्लेवर चॉकलेट खाऊ राहिलो. आणि आता निघू आपण. थोडं बिस्किट वगैरे घेतले गाडीत खायला. का दोस्तों, अभी आपण पोहोचे नंदुरबार. नंदुरबारला पोहोचलेलो आहे सीएनजी भरण्यासाठी. परत उतरलाय खाली, सीएनजीचं प्रेशर वगैरे कसं आहे ते बघतोय. आणि आम्ही आता कम्प्लीट अर्ध्या तासात काकांच्या घरी दोंडाच्याला पोहोचू. तिकडे मेहंदीचा कार्यक्रम स्टार्ट होईल, तुम्हाला बघण्यात येईल की आम्ही मेहंदीचे फोटोज वगैरे कसं शूट करतो ते. आमचे प्रवीण भाऊ आहे ते तुम्हाला दाखवतील, कारण की मी शूट करत असताना माझ्या हाती कॅमेरा नाही पकडता येणार है ना. तर बघू पुढे सीएनजी वगैरेचा नंबर लागेल आपल्याला, काही गर्दी नाही आज जास्त इकडे. ओके मंडळी, भेटू. तर गॅस फायनली आपण पोचलेलो आहेत अर्चन नगरला काकांच्या इकडे. बघू आता काकांचा प्रोग्राम तिकडे. डिक्की वगैरे उघडलेली आहे, सगळं सामान आणि आपण जांबू थोडे तोडायचे, गणभर लागेल तोडायचे आता. बरं, असं म्हणणं आहे थोडं जामून तोडून जाऊ आपण. अशा प्रकारे आमचं चालू झालेलं आहे मेहंदीचे इव्हेंट. चालू होणार आता थोड्याच वेळामध्ये. आमचे भरत भाऊ आहेत ते शूट करतात डेकोरेशनचं. स्पीकरवाले दादा टेस्टिंग करतायत स्पीकरचे. बघा कसा जुगाड करावा लागतो आम्हाला फोटोग्राफीसाठी. जागाच नाही आहे, आमची जागा महाराज निघून गेली. प्रवीण भाऊचं मेहंदीचं जेवण चालू आहे, बघू शकता काय मेनू आहे. सगळे लोक जेवण करतायत मस्त पैकी एकदम. हे आमच्या काकांचे घर आहे, हे बघा लहान लहान चिमुकले त्यांना. प्रेम भाऊ जेवण कसं आहे? मस्त आहे का? चालेल. काय करू गेलो गरमी? अच्छा, खाता खाता गरमी लागते आता. बरत भाऊ खराब. आपण विचारू भरतला. भरत कसं होतं जेवण? एकदम झणझणाट होतो. कसं वाटलं? महाराष्ट्र जेवणची फील आली का नाही? अरे एकदम भारी. महाराष्ट्र का खाने का फील आया आपको? ठंडी मध्ये अपने प्रेक्षा हिंदी में, थोड़ा हिंदी में बोलो. ठंडी के अंदर भी पसीना निकल रहा है, देखो ऐसा खाना है. अच्छा, ठंडी का मौसम है अभी ऐसा. ठीक है, ठीक है. पसंद आया कि नहीं? लेकिन एकदम झणझणाट होता, एकदम तीखा, बारी बार. अच्छा, कल सेव सब्जी खाने के लिए रेडी है ना? अरे पक्का, एकदम दूध वाली. हल्दी के. नमस्कार सगळ्यांना. तर मी अमोल पाटील आपलं नेक्स्ट डे मध्ये स्वागत करतो. तर आम्ही झालो रेडी होऊन, आता आम्ही निघू धुळ्याला मस्तपैकी एकदम. आणि हा बघा भरत जांबून तोडताना. कालपासून त्याचे खूप डोळ्या जामुनवर खूप लक्ष आहे त्याचे. एकदम नंबर देख. बरंच कल से जामुन के पीछे लगा हुआ है. जामुन कब मिलेगा, जामुन कब मिलेगा. काकान त्यांची गाडी पण भरलेली आहे, रेडी आहे सर्व एकदम कम्प्लीट. नमस्कार मंडळी. तर मी गाडीमध्ये बसलोय आणि भरत वगैरे तर नवरी निघते ते सूट घ्यायला गेलोय, काकांनी सांगितलं म्हणून. तसं तर बाय द वे मी घेत नाही सूट वगैरे, बट इकडे गावाकडे पद्धत आहे तर घ्यावे लागते. तर पटापट आम्ही कॅमेरा काढला आणि परत गेलाय सूट घ्यायला. बस आता तो येईल थोड्या वेळात. आणि आज एंगेजमेंट आहे उद्या, आणि संध्याकाळी हळद आहे, उद्या लग्न आहे. तर मेहंदीमध्ये खूप मजा आली, खूप छान डान्स परफॉर्मन्स वगैरे होते. खूप लांब झाला मेहंदीचा कार्यक्रम. आणि त्यानंतर पाऊस आला, मग नंतर काही ब्लॉग शूट करता आला नाही, सगळं पाणी वगैरे मध्ये होतं. तर तुम्हाला मी फायनल आउटपुट नक्कीच ब्लॉगच्या लास्ट एंडिंग मध्ये टाकेलच, तुम्ही एंडिंग पर्यंत पहा ब्लॉग. तर फायनली नवरी निघते आता. नवरी वगैरे निघून डायरेक्ट धुळ्याला जाते. बरं सूट येतोय नवरीची. चला.
तर मंडळी आम्ही पोहोचलो इकडे कपिला घ्यायला दोंडाच्या रेल्वे स्टेशनवर. इकडे बघा फोटोशूट चालू आहे मिस्टर भरत यांचं. आणि कपिलची गाडी ऑलमोस्ट 20 मिनिटं लेट आहे. तर बघू आता कधीपर्यंत येऊ शकतो. ऑलरेडी काका वगैरे नवरी वगैरे निघाले, तुम्हाला दाखवलं मी त्याचा ब्लॉग मध्ये. बट त्याची गाडी एकदम 20 मिनिटं लेट आहे, म्हणजे 8:30 पर्यंत तो येतो, 8:15 8:30 पर्यंत. तो पण आपल्याला वेट करावा लागेल. बघू शकता तुम्ही गर्दी स्टेशनवर कशी. चला फायनली कपिल आलेला आहे, लेट टू लेट. चल फटाफट कोणी रस्ता हा बघू शकता. क्या यार कपड़े साला पकड़ भाई, पकड़ मेरे पास है माइक. तो कपड़े कैसा लगा? टूर कैसा लगा? टूर अच्छा बरोबर. चला कपिल भेटलेला आहे आपल्याला फायनली. आता कपिलला घेऊ पटापट आपण निघू. नवरी ऑलरेडी पोहोचलेली आहे, खूप लेट झालाय. तर चला मंडळी आपण फायनली पोहोचलेलो आहे लॉन्चवर. बघू शकता कपिल पण आपला सांगा. हा भाई हा. तर आपल्यासोबत सगळं होतं आहे, सामान वगैरे करण्याची प्रक्रिया चालू आहे आता सध्या. कपिल फायनली आला आहे आपल्यासोबत. काय म्हणतो कपिल? कपिलला लागलेली आहे 2 नंबर, पण अजून कपिलला जाण्याची वेळ नाही भेटली. नाईट ट्रॅकवर आलं. ठीक आहे, आलो होतो प्रशांतला घ्यायला देवपूर बस स्टँडवर. हा बघू शकता आपले प्रशांत भाऊचं स्वागत आहे. प्रशांत भाऊ स्वागत आहे तुमचं. तिकडे प्रशांतला आपण पिकअप केलं. आता निघू होता आपण डायरेक्ट आपल्या लॉन्चला. भरत आणि प्रवीणला तिकडे सोडून आलो आहे. निघू आता आपण डायरेक्ट लॉन्च. तर नवरदेवला यायला टाईम आहे. बघू शकता आमचे फोटोग्राफर मित्र सगळे वेट करत आहेत. सगळे पांघरून झोपून गेले आहेत. कपायला असं थंडी वाजते. डेकोरेशन घेऊन तो वापस झोपून गेला. नवरदेव अजून खूप वेळ लागेल त्याला यायला. अजून 1 तास आहे मालेगाव जेवढे. तो पण सध्या आम्ही डेकोरेशन वगैरे घेतलं आहे. बाकी सगळे रेस्ट करत आहेत. बघू आता कधी वाजेपर्यंत येतात, काय करतात. ब्रायडल पण रेडी व्हायला गेली आता. ओके लवकरच तुम्हाला सूट दाखवू कसं होतं काय होतं. भेटू आपण नंतर. बाय. बघू शकता फायनली एंगेज झालेली आहे अनुजा. एंगेजमेंट संपन्न झालेलं आहे. काही शॉर्ट्स घेतोय कपिल, तर ते बघू आता. आता आमच्याकडे प्रशांत दादा आमच्या ट्रेडिशनल. प्रशांत दादा कसं वाटतंय ड्रोनवरून डायरेक्ट ट्रेडिशनलवर? ड्रोनोग्राफर आहे, ड्रोनग्राफर आहे, पायलट आहे. कपिल तर सध्या आमच्या ग्रूमचं चालू आहे सोलो पिक्चर्स. अनुजा अजून आली नाही आहे. आमचं जे कल्पेश भाऊ आहे तो घेतोय सिनेमॅटिक शॉट्स वगैरे. हे भाऊ पण आहेत, ते पण घेतात सिनेमॅटिक शॉट्स वगैरे. आमच्या प्रवीण आहे. प्रवीण दिवस कसा येतो? तर का मंडळी आता हळद लागल्याचं चालू झालेलं आहे. अनुजाला प्रवीण सगळे आम्ही कवी वगैरे सगळे शूट करतोय एकदम व्यवस्थित. भरत बी शूट करतोय. प्रशांत दादा बी कंटिन्यू लागलेले आहे शूटसाठी. सगळे मंडळी आलेले. ॲक्च्युली अनुजा खूप लेट झाली मेकअपमुळे. काका खूप जोरात ओरडले होते आमच्यावर. तर एन्जॉय करा ब्लॉग. बघू शकता आमच्या फ्लावरचं शूट चालू आहे. इथे कपिलच्या लास्ट शूट आहे. 2 टेक झालेले आहेत ऑलरेडी. नवरदेव आणि नवरी बघा, हे लोक इकडे एन्जॉय करतायत शूट. एन्जॉय करताय ना तुम्ही? 10 रुपया फ्लोर. चला
नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. तुमचं स्वागत आहे आज वेडिंग डे मध्ये. सगळे आंघोळ वगैरे करून रेडी झालो आम्ही. आता नाश्ता वगैरे करायला चाललोय भरत आणि मी. काल पेस्ट आंघोळ करायचं बाकी आहे आणि प्रशांत म्हणतोय मी सकाळ सकाळी नाश्ता नाही करत. तर आम्ही चाललोय, काकांनी बोलवलं होतं नाश्ता करायला. तर काल खूप लेट झाला होता आणि काल खूप पाऊस होता. आम्ही 2 वाजता झोपलो. 1 वाजता आम्ही चहा प्यायला गेलो देवकर बस स्टँड, पण आम्हाला काही चहा वगैरे काही भेटला नाही. तर बघू आजचा दिवस. काल रात्रीचं काही सूट नाही आलं, फक्त हळदीचं सूट आलं. तिथे कपल वगैरे काही आले नाही बिकॉज आम्ही लेट झालो त्यासाठी. ओके, तुम्हाला पुढे दाखवतो. आजचा ब्लॉग नक्कीच बघा. थँक्यू. तर असा मंडळी या जेवणाच्या हॉल आहे. नाश्त्यामध्ये उपमा आहे. सॉरी, नाश्ता करायला आलो. नाश्त्यामध्ये आता कपिलसाठी नाश्ता घेऊन चाललोय मी. कपिल आला नाही अजून. तर कपिलसाठी नाश्ता घेतलेला आहे. प्रशांत नाश्ता करणार नाही आहे. कपिल रेडी होईपर्यंत नाश्ता संपला असता, पण आम्ही पटापट आलो आणि नाश्ता करून घेतला. उपमा आहे नाश्त्यामध्ये, एवढं काही खास नाही आहे. थँक्यू. कपिलचे रिव्ह्यू बघू आपण कसे. तर आजच्या रिसेप्शनचं असं डेकोरेशन आहे, तुम्ही बघू शकता. कपिल घेतोय शूट. असं डेकोरेशन आहे. लग्नाचा हॉल आहे हा. तर आमचं असं ब्राईड मेकिंग चालू आहे. थोडं कॉस्ट्युम वगैरेचे शूट घेतोय आम्ही. सकाळी अनुकडून मी आणलेत तिचे घागरा चोली वगैरे. तर प्रवीण येईपर्यंत आम्हाला असिस्ट करेल भरत. आणि सिनेमॅटिकमध्ये आहेत आमचे कपिल ठाकूर. बरोबर, त्यांचे डोळे दुखत आहेत रात्रीपासून. तर असं लोकेशन आहे श्री लक्ष्मी लॉन्सचं. अशा प्रकारे असं लग्न सोहळा चालू झालेला आहे. सगळी मंडळी चालली गेलेली आहे, फक्त घरघरची मंडळी उरलेली आहे. आता सप्तपदी वगैरे सगळं चालू होणार. नवरते नवरी कपडे ड्रेस चेंज करून आलेले आहेत. तो बिकार चोट बघा कसा बसला आहे. एकदम आळशी माणूस आहे. शूट करायचा याला एवढा कंटाळा येतो ना मित्र, नाही छान काम. तर मंडळी बघू शकता सगळे आता आमच्या जेवणाला बसले. परतचं जेवण आपटून गेलं. काय पाहिजे कपी? प्रवीण भाऊ शर्मावतोय. किती बुक्कड सारखा खात होता बघा. मटा पी अजून तो मटा पी. आम्हाला ते पाहिजे. तर असं जेवण झालं. नवरदेव नवरी आता जेवायला येतील. आता ते मंगल फेरे वगैरे करतील आणि मग नंतर मी त्याच्या समोर. ओके गाईज, भेटू. तर नमस्कार मंडळी, आम्ही फायनली निघालो आहे. आता पॅकअप वगैरे झालं आहे मस्त एकदम. आणि आता आम्ही निघालो आहे सुरतसाठी रिटर्न. बघू शकता मोराणावरून आम्ही डायरेक्ट चाललो हायवेला. घरी पोचू लगभग 11-12 वाजतीलच आरामात आणा म्हणजे. मग सगळी आमची मंडळी बसलेली मागे बघू शकता तुम्ही, प्रवीण आणि भरत. ओके काहीच भेटू नंतर. बाय मंडळी. आम्ही इथं अक्कलपाड धरणजीवर पोचलेलो आहेत. आता थोडं चहा पाणीसाठी रेस्ट घेतलेलं आहे. बघू शकता किती छान मस्त व्ह्यूज आहे. अक्कलपाडाचं धरण आहे साखळीजवळ. मी आणि परत आहे ते कल्पेश आणि प्रवीण तिकडे गेलेले आहेत बांधवा. बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यूज आहे. जर तुम्ही नक्कीच साक्री किंवा धुळ्याकडे येत असाल तर नक्कीच अक्कलपाडा धरणला भेट द्या. खूप छान आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी येऊ शकता तुम्ही. इकडे तुम्हाला मस्त फ्रेश मस्त मासेसुद्धा भेटतील फ्राय करून. तर मित्रांनो आम्ही इकडे थांबलेलो आहेत. CNG भरण्यासाठी विसरवाडीला पोचलो आहेत. प्रवीण खाली उतरला आहे. भारत बी आणि कपिल मोबाईलमध्ये गुम आहे. CNG भरण्यासाठी आम्ही इथं लाईन मध्ये उभे आहे. 10-12 गाडी होती. आता आमचा 3रा नंबर लागणार आहे. होती की होती 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 काय भाषा तुझी? काय समजून जाईल. दगड दगड भाषा
तर बघितले तुम्ही आमच्या बरेचची भाषा. मिक्सर राहते ना रे, आम्ही गुजरात नाही रे. बरोबर. काय होतं कपिल, काय होतं? काय होतं रे, गुजरात मध्ये थोडं ते काय म्हणतात ते मिक्सर होऊन जाते ना. मिक्सर मध्ये दमसन होऊन जाते. तर आम्ही त्या CNG भरतोय आता. चल पुढे.